नमस्कार. आपण सगळ्यात सुरुवातीच्या एका पॉडकास्टमध्ये आनंद सरांना इथे इन्व्हाइट केलं होतं आणि तेव्हा CII हा विषय मांडला होता. आज तो त्यावेळेला विषय फार छोट्या प्रमाणात मांडला गेला. आज आपण परत हा वेगळ्या पद्धतीने विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अनेक MSME किंवा अनेक बिझनेस ओनर्सच्या मनातल्या प्रश्नांची उकल करून घेणार आहोत. सो मी आज आनंद सरांना वेलकम करतो की आज तुम्ही या पॉडकास्टवरती आलात आणि आपण बऱ्याच गप्पा मारणार आहोत CII या विषयाबद्दल. पण हे सगळं एक एक गोष्ट पुढे नेताना मला नेमकं ओपाइन ग्रुपमध्ये काय काम चालतं आणि याची सुरुवात कशी झाली याबद्दल थोडक्यात सांगा. नक्कीच. थँक्यू मला या इकडं बोलवल्याबद्दल. ओपाइन ग्रुप हा वर्ड ओपाइन हा इंग्लिश शब्द ओपिनियन वरनं आला आणि तो का आला तर एकंदरीत मला आता गेली 33 वर्ष मी काम करतोय. माझं बॅचलर्स मास्टर्स झाल्यानंतर पुण्यामध्ये मी 1-2-3 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये 12 वर्ष काम केलं आणि नंतर पुन्हा ठरल्याप्रमाणे भारतात आलो. हे सगळं करत असताना काही ओपिनियन्स मतं गॅदर होत होती आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं आलं की एव्हरीबडी इज रनिंग बिहाइंड टेक्नॉलॉजी. म्हणजे सगळ्यांना काहीतरी टेक्निकल गोष्ट शिकायची, पॉवर BI शिकायचंय किंवा प्रोग्रॅमिंग शिकायचंय, पायथन शिकायचंय, पण कुणालाच त्याच्या मागची मेथडॉलॉजी ही जाणून घ्यायची इच्छा नाही. थोडक्यात काय आपण बघितलं तर सगळ्यांना छान छान गाड्या चालवायच्या आहेत, पण ती गाडी नेमकी चालते कशी, बॅलन्सची गरज आहे का, ह्याच्या बेसिक मेथडॉलॉजी ज्या आहेत त्या लोकांना काही माहीत नाही. तर ह्याच्यावरनं ती थीम अशी लक्षात आली की आपल्याला ओपाइन करणारी म्हणजे टू ओपाइन असं म्हणतात की ओपिनियन देणारी कंपनी म्हणून ओपाइन ग्रुपचा जन्म झाला. तर ओपाइन ग्रुपमध्ये साधारण 3 गोष्टी आम्ही 3 डिपार्टमेंट्स आहेत. त्यातलं पहिलं डिपार्टमेंट जे मी एवढे वर्ष करतच होतो आधी ते म्हणजे कन्सल्टिंग किंवा डेव्हलपमेंटच्या सर्व्हिसेस देणं. म्हणजे आमचे जे कस्टमर्स आहेत सगळे त्यांना डेटा रिलेटेड, अनालिटिक्स रिलेटेड, प्रोग्रॅमिंग रिलेटेड जे काही सोल्युशन्स बिल्ड करायचे आहेत ते करून देणे. दुसरं जे आमचं डिपार्टमेंट आहे त्याला आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणतो. म्हणजे आम्ही जे काही शिकलो किंवा काम करतो प्रोजेक्ट्सवरती ते आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंटच्या मार्फत शिकवतो. म्हणजे त्याची सिंपल फिलॉसॉफी अशी आहे की व्हॉट एव्हर वी डू ॲट आवर क्लायंट साईट वी टीच इन आवर क्लासरूम्स. पुढे असं आहे की टीच करता करता काही काही नवीन आयडियाज येतात. सो व्हॉट एव्हर वी टीच ऑर वी आयडिएट वी हॅव प्लेसेस टू गो बॅक अँड वर्क ऑन. सो व्हॉट वी टीच इज व्हॉट वी डू अँड व्हॉट वी डू इज व्हॉट वी टीच. अशी सायक्लिकल पद्धतीचं ते काम आहे ज्याच्यामध्ये प्रॅक्टिशनर्स अप्रोच हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि तिसरं प्लेसमेंट्स. म्हणजे आजकाल सगळ्यांना नोकरीची गरज आहे. किंबहुना मी जरा आता थोडासा वयस्कर दिसत असल्यामुळे मी जेव्हा शाळा कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा आम्ही टीचरला असं मला कुठली नोकरी द्याल असं म्हणू शकायचो नाही. आजकाल सर्रास लोक मी हे का शिकावं, मला काय मिळणार असं विचारतात. तर पूर्वी कसं लोक अभ्यास करायचे, थोडाफार एक्सपिरियन्स घ्यायचे आणि मग नोकरीमध्ये स्थिर व्हायचे. तर आता काय झालंय की लोकांना आधीपासूनच नोकरीचा इंटरेस्ट असल्यामुळे तुम्ही जॉब ओरिएंटेड लर्निंग काय याच्यावरती आमचा फोकस असतो. तर प्लेसमेंट टीममध्ये येणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीने शिकावं, का शिकावं, म्हणजे त्यांना कुठे पोचता येईल हे आम्ही लक्ष देतो आणि आमच्या अनेक स्टुडंट्सला जॉब मिळवून द्यायचा प्रयत्न करतो किंवा आमच्या स्टुडंट्सना, आमच्या क्लायंट्सना ज्यांना त्यांच्या त्यांच्या टीम सेट करायच्या असतात त्यांना मॅनपॉवर द्यायचा प्रयत्न करतो. तर असं कन्सल्टिंग, एज्युकेशन आणि प्लेसमेंट्स या 3 सूत्री कार्यक्रम आमच्या इथे चालतो. सुंदर. खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही एक्सप्लेन केलं आणि त्यातला पहिलाच पार्ट म्हणजे पहिलं व्हर्टिकल जे तुम्ही सांगितलं कन्सल्टिंगचं, त्यामध्येच CII हा विषय असतो आणि त्याचं एक व्हर्टिकल आहे. तर त्याच विषयी आपण थोडं आज जास्त बोलणार आहोत. तर मला सुरुवातीला सांगा की CII म्हणजे नेमकं काय? तर CII हा कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इनिशिएटिव्ह असं आमच्या डोक्यामध्ये काही वर्षांपूर्वी आलं. तर ज्या ज्या कंपन्या यांच्याकडे त्यांचं काम चालू असतं ते असं पाहण्यात आलं की ते ऑपरेशनली स्टकअप आहेत. तुम्ही जर का एखाद्या कंपनीचा पिरॅमिड म्हणून जर एक विचार केला तर त्याच्या बॉटम मोस्ट लेअरला ऑपरेशनल ऍक्टिव्हिटी चालतात. मग त्याच्यामध्ये टॅक्टिकल किंवा सुपरवायझरी ऍक्टिव्हिटी चालतात साधारण समजून घेण्यासाठी, आणि टॉपला स्ट्रॅटेजिक ऍक्टिव्हिटी चालतात. स्ट्रॅटेजिक ऍक्टिव्हिटी म्हणजे तिथे त्या कंपनीचा CIO असतो, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात, असे सगळे डिसिजन मेकर्स किंवा मॅनेजमेंट आपण ज्याला थोडक्यात म्हणतो असे सगळे लोक बसतात. पण बऱ्याचशा कंपन्यांमध्ये जे आपण MSME ज्याला म्हणतो की ज्या साधारण स्मॉल स्केल, मिड स्केलच्या ज्या कंपन्या आहेत तिथे बरेचसे स्ट्रॅटेजिक लोक हे ऑपरेशनली स्टकअप दिसतात. ते काहीतरी त्यांच्याकडे स्पेशल स्किल्स असतं
किंवा ते पर्चेसिंग चांगलं करू शकतात किंवा त्यांना सगळं करायची गरज निर्माण होते म्हणून ते ऑपरेशनली स्टक होतात. बरोबर. तर CIIचं काय महत्व आहे की जेव्हा तुम्ही मॅनेजमेंट म्हणून तेवढं काम करू शकत नाही तेव्हा तुमची कंपनी तुम्ही कंटिन्युअसली इम्प्रूव्ह स्टेटमध्ये ठेवू शकत नाही, तुम्ही स्टकअप होता. तर मिहीर थोडक्यात त्याचा असा आहे की तुम्हाला तुमची कंपनी कायम चांगली ठेवायची आहे का, बरोबर. तर CII ही आमची सर्व्हिस जी आहे ती त्याच्याकडे लक्ष देईल. तुम्हाला जर का थोडंफार चुका झाल्यानंतर किंवा प्रॉब्लेम आल्यानंतर जर का काहीतरी फिक्स लावायचं असेल तर तो तुमचा चॉईस आहे, पण सतत चांगली राहिली पाहिजे तर CII कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इनिशिएटिव्ह ओके. या मार्फत आम्ही मदत करतो. तर हा विषय येण्याचं कारण मी गेली 2, 3, 4 वर्ष अनेक MSME ओनर्स असतील, एंटरप्रेन्योर्स असतील, यांच्याशी प्रत्यक्ष जाऊन त्यांचे प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मग ती कुठली इंडस्ट्री असो, त्याच्यातनं माझा एक वेगळा रिसर्च मी काही सुरू केलाय आणि त्यातनं काही पॉइंट्स माझ्याकडे आज मी इथे कलेक्ट केलेत, त्याच्यावरती आपण थोडं बोलूया. नक्कीच. तर त्या पॉइंट्स मधनं असं लक्षात आलंय की 67% MSME जे आहेत ते आता डिजिटली इक्विप झालेत. म्हणजे त्यांनी ERP काही सॉफ्टवेअर्स घेतली असतील, काही सेल्ससाठी CRM वापरत असतील, फायनान्ससाठी मोस्टली टॅली वापरतात, असे वेगळे वेगळे त्यांनी डिजिटली इक्विप झालेले आहेत. त्यापैकी 20 ते 22% असे एंटरप्रेन्योर्स आहेत की जे अनालिटिकल सर्व्हिसेस वापरतात. तर हा रेशो फार कमी आहे. आणि याच्यातनं जेव्हा मी अजून पुढे जाऊन रिसर्च केला तेव्हा असं लक्षात आलं की जवळजवळ या अनालिटिक्स सर्व्हिसेस वापरल्यानंतर किंवा अनालिटिक्स टूल वापरल्यानंतर किंवा तो माइंडसेट त्याप्रमाणे विचार केल्यानंतर 23% कस्टमर ॲक्विजिशन हे काही लोकांचं वाढलेलं आहे. आणि त्यामुळे साधारण कस्टमर रिटेन्शन रेट हा 6 पट वाढलाय, असं काही रिसर्च मधनं दिसून येतंय. याच्या अजून पुढे जाऊन 10 ते 15% रेव्हेन्यू जनरेशन मध्ये वाढ झाली आहे. त्याच्याच बरोबर ऑपरेशनल एफिशियन्सी मध्येही वाढ झाली आहे. हे सगळं असताना सुद्धा आपल्याकडे तेवढा अजून अवेअरनेस का नाहीये किंवा लोक ह्याच्याकडे वळत का नाहीयेत? जर एवढे सगळे बेनिफिट्स याच्यातनं दिसताय तर हे स्कॅर्सिटी किंवा हा प्रॉब्लेम काय? आपण CII म्हणजे काय हे थोडंसं आधी बघूयात. म्हणजे हे तू चांगला रिसर्च केलायस, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे काही कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इनिशिएटिव्ह म्हणतो ती एक कमॉडिटी नाही आहे. असं एक प्रॉडक्ट विकत घेतलं आणि प्लग इन केलं आणि तुमची कंपनी चांगली झाली, बरोबर, असंच मुळात नाहीये. मग हे काय आहे, तर तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी प्रोसेस तयार करायला लागते. बरोबर. म्हणजे तुमची कंपनी काय आहे, ती कुठल्या कस्टमर्सला केटर करते, तुमचे प्रॉडक्ट्स काय आहेत, त्याच्यामधली मेथडॉलॉजी ऑफ सर्व्हिसेस काय आहेत, हे सगळं तुम्ही जर का एका प्लॅन्ड पद्धतीने तुमची कंपनी रन केली, हेच मूलतः प्रत्येक कंपनीसाठी वेगळं वेगळं आहे. बरोबर. आता हे केल्यानंतर तुम्ही त्याच्या ऑटोमेशन करायला जर सुरुवात केली, तर हे करताना जर का तुम्ही एका मेकनाइज्ड पद्धतीने डेटा गॅदर करायला लागला तुमच्या कामाबद्दल, तर काय होणार आहे, त्या डेटातनं तुम्हाला नंतर अनालिसिस करता येणार आहे. बरोबर. तर प्रामुख्याने बऱ्याचशा कंपन्या जेव्हा काम करतात तेव्हा त्यांच्याकडे त्यांची एक मेथड नसते. मेथड नसेल तर ती प्रूव्हन रिपीटेबल मेथड नसते, ती त्या वेळेला बदलते आणि मग त्याच्यातनं गॅदर केलेला डेटा हा ऑपरेशनल किंवा स्टॅट्युटरी रिझन्ससाठी केला जातो. म्हणजे काय की काय, आता गव्हर्नमेंट आम्हाला टॅक्सेशन करायला लागतंच, मग आम्ही डेटा गॅदर करतो. किंवा कुठले तरी ऑडिट मेकॅनिझम्स येतात, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मॅन्डेटरी आहे, बरोबर, मग कुठेतरी फायर ऑडिट होतं म्हणून आम्ही हे करतो. आम्हाला काही गरज नाही याची, पण ते म्हणतात म्हणून कसं तरी काहीतरी कंपल्सरी म्हणून करतो. तर आता आपण जर प्रोसेस केली आणि तो जर डेटा कॅप्चर केला आणि त्या डेटातनं जर का पॅटर्न्स बघायला सुरुवात केली, तर प्रत्येक कंपनीसाठी एक वेगळं पॅटर्न आयडेंटिफिकेशन सुरू होतं. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं आहे, हे रिपीटेबल नाही आहे. पुढे जाऊन त्यातनं येणारे पॅटर्न्स हे 2 डिसिजन मेकर्स वेगळे पॅटर्न्स बघू इच्छितात. कुठलाही 2 माणसं पण सारखे नाहीयेत. बरोबर. त्यामुळे हे तुझा प्रश्न जो आहे, हे असं दिसत का नाही, तर हे सतत करण्याचं काम असल्यामुळे कधी कधी ते मिस होतं. काही लोक सुरू करतात, त्यातनं तात्पुरते बेनिफिट्स बघतात, पण त्यांना हॅबिट लागलेली नसते. आपण हॅबिच्युअलच झालो नसतो, सवयच लागली नाही आपल्याला अशा पद्धतीने काम करण्याची, म्हणून ते राहून जातं. आणि मोस्ट नॅचरली काय, आपण ऑफिसला आलो की ऑपरेशनल ऍक्टिव्हिटीमध्ये सहज अडकून जातो, त्याच्यामुळे या गोष्टी मागे राहतात. आता मला याच्यातला एक पुढचा प्रश्न की आपल्या व्ह्युअर्सला कळण्यासाठी
तुमच्या आतापर्यंतच्या एवढ्या एक्सपिरियन्स मधनं एखादं किंवा असं काही उदाहरण देऊ शकाल का की असा कुठला तरी प्रॉब्लेम एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये CII मुळे तो सगळ्यांना दिसला, नाहीतर त्यांचं ऑपरेशन वाईज सगळं छान चाललं होतं, पण त्या CII मुळे किंवा अनालिटिक्समुळे तो दिसला आणि त्याच्यावरती काम झालं आणि त्याचा त्यांना खूप फायदा झाला, असं काही एखादं उदाहरण सांगता येईल? नक्कीच अशी बरीच उदाहरणं सांगता येतील, पण त्याच्या आधी मी तुला त्याच्या प्रोसेसमधल्या काही गोष्टी सांगतो. म्हणजे लोक येतात, काम करतात, त्यांना पैसे मिळतात. प्रॉब्लेम्स कुठे कुठे निर्माण होतात? वेगळ्या पद्धतीचं काम आलं की प्रॉब्लेम येतो, माणसं बदलली की प्रॉब्लेम येतो. बरोबर. म्हणजे मेथॉडिकल काम न केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी या पर्सन ड्रिव्हन होऊन जातात. बरोबर. तर आपण प्रोसेस ड्रिव्हन करू शकतो का? तर यातला पहिला फायदा असा आहे की कंपन्यांमध्ये प्रोसेस ड्रिव्हन काम सुरू होतं. मग याची उदाहरणं काय? तर अनेक उदाहरणं आहेत. याच्या आमच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, बँका आहेत, काही सेवाभावी संस्था आहेत, काही धार्मिक संस्था आहेत. म्हणजे अगदी गणपतीची देवळं किंवा हे जे मोठे मोठे ट्रस्ट असतात ते पण कामच करत असतात. बरोबर. कितीतरी छान सेवाभावी काम करत असतात. बरोबर. ते कुठेही काम करणारे काही क्रीडा जगतामधल्या काही संस्था आहेत. तर ह्या सगळे जेव्हा काम करतात तेव्हा त्यांच्या कामाची मेथड एकतर लागते. हा पहिला त्यातला लक्षणीय आपण म्हणू शकतो की फायदा आहे. बरोबर. दुसरा काय आहे तर त्यातनं डेटा निर्माण व्हायला लागतो. आणि तुमच्या ज्या मीटिंग्स असतात ह्या आता बऱ्याचशा कंपन्यांमध्ये मीटिंग ह्या औपचारिक मीटिंग्स, फ्रॉम फॉर्मॅलिटी, भेटायचं असतं, बरोबर. मॅनेजरला काहीतरी सांगायचं असतं म्हणून या मीटिंग होतात. पण ह्याच्यामध्ये एक कल्चर कसं निर्माण होतं की मी जे बोलतोय ते काहीतरी अभ्यास करून बोलतोय. बरोबर. आणि माझ्या डेटा सेंट्रिक बोलतोय. म्हणजे एक्झाम्पल बँकेमध्ये जर आपण विचार केला तर पलीकडच्या कुठल्या तरी बँकेला चांगला भरपूर फायदा झाला म्हणून मी तेच करू शकत नाही का? तर ती बँक जर का कुठल्या तरी रेसिडेन्शियल एरियामध्ये असेल, त्या बँकची ती ब्रांच, आणि मी जर का मार्केट यार्डामध्ये असेल तर मूलभूत माझा कस्टमर सेगमेंटच वेगळा असतो. बरोबर. येणारा व्यापारी असतो किंवा कुठला तरी सिनियर सिटीजन येऊन FD करत असतो त्या रहिवाशी जिथे जास्त राहतात तिथे. तर हा मी म्हणून म्हटलं की डिसिजन मेकरच वेगळा आहे. तर तुझ्या प्रश्नाला याचा फायदा कसा झाला तर त्या संस्थेच्या त्या मॅनेजमेंटला वेगळा फायदा झाला. म्हणजे आता समजा बँकिंग मध्ये जर का विचार केला तर आमच्याकडे एक कंपनी होती जी व्हेकल लोन्स द्यायची. बरं. आणि असं लक्षात आलं की काही लोक लोन थकवायला लागले, बुडवायला लागले थोडक्यामध्ये. तर आता काय करायचं? तर तुम्हाला काय फौजदारी गुन्हे वगैरे करायचे असतील ते तुम्ही करू शकता, पण पॅटर्न आयडेंटिफाय झाला पाहिजे. तर त्यांनी असा अभ्यास केल्यावरती लक्षात आलं की एका ठराविक तरुण वयोगटातली मुलं जेव्हा त्यांचा देश सोडून किंवा त्यांचं राज्य सोडून बाहेर जात होते तेव्हा त्यांचा हप्ता देण्याचं प्रमाण कमी झालं. अच्छा. आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी तरुण गटाला देणार नाही लोन. बरोबर. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी अशा काही पॉलिसीज आणल्या की मी कोलॅटरल वाढवीन. म्हणजे तुमच्याकडनं बॉरोवर्स वेगळे घेईन किंवा तुमच्याकडच्या काय काय गोष्टी तुम्ही डिपॉझिट म्हणून दिल्या पाहिजेत, कुठली कुठली कागदपत्र दिली पाहिजेत, तर मी सेफ करून घेईन मला की हा माणूस नक्की बुडवू शकतो का? तर जर बुडवलं तर माझ्याकडे काय आहे बरोबर त्याची वसुली करायला. तर अशा पद्धतीने अनालिसिस केल्यावरती त्या पर्टिक्युलर कंपनीचं असं लक्षात आलं की लोन बुडवण्याचं प्रमाण कमी झालं. किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण जर बघितलं तर एक सिंपल रूल आहे, आता परेटो रूल म्हणतो आपण त्याला. परेटो रूल म्हणजे काय? 80-20%. बरोबर. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जर आपण अनालिसिस केलं तर विच 20% ऑफ माय कस्टमर्स आर गिव्हिंग मी 80% ऑफ द बिझनेस. मग यात काय एवढं महत्वाचं आहे? तर सेल्समध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे तर वर्षाच्या सुरुवातीला, क्वार्टरच्या सुरुवातीला पहिल्यांदा आपला बिझनेस सिक्युअर करून घेतला पाहिजे. बरोबर. तर माझ्याकडे जे काही 100% कस्टमर आहेत त्यांच्या प्रत्येकाचं मी डोर नॉकिंग करू शकतो का? तर इट इज इम्पॉसिबल. तर मी जर ह्याचा अनालिसिस केलं की कुठले 20% कस्टमर किंवा कुठल्या 20% प्रकाराचे कस्टमर जर मला बिझनेस देतात तर मी नॅचरली पटकन त्यांना जाऊन सिक्युअर करीन. ते जर मी केलं तर मला थोडक्यात त्याचा दुसऱ्या पद्धतीने काय विचार करू शकतो आपण तर 20% मी काय काम केलं तर मला 80% रेव्हेन्यू सिक्युअर होतो. बरोबर. तर अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर आमचे काही कस्टमर्स आहेत त्यांचं नॅचरल क्लायंट फोकस जास्त चांगला झाला. मॅन्युफॅक्चरिंग मधले हे काही कस्टमर्स होते. काही कस्टमर्सला असं वाटायचं की मला हे 1, 2, 3 माझे मोठे कस्टमर आहेत, पण तेव्हा त्यांचं अनालिसिस केल्यावर लक्षात आलं की मुळात ते त्यांचे मोठे कस्टमर नाहीच आहेत. त्यामुळे तुम्हाला फोकस निर्माण होतो, तुम्हाला तुमच्या डिसिजन्समध्ये ॲक्युरसी येते आणि कमीत कमी कामामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट कसे मिळवायचे
म्हणजे मी असं नाही म्हणत की काम कमी करा, हे काम तुम्ही जास्तच करा, पण बरोबर. ते तुम्हाला कुठलं काम केल्याने जास्तीत जास्त फायदा होणार आहे अशा पद्धतीचे भरपूर अनुभव आम्हाला सुंदर. आले. मी आता तुम्ही म्हणलात त्या विषयाकडे येणारच होतो, कारण हं. हा खूप मोठा मला एक प्रॉब्लेम दिसला या सगळ्या सेगमेंटमध्ये, की लोक बरेच एफर्ट्स घेतात, हम्म. पण योग्य गोष्टींवरती एफर्ट्स घेतले जात नाही. बरोबर. आणि त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे योग्य गोष्ट कुठली हे कळायलाच वेळ लागतो, हं. कारण अनालिसिस केलेलं नसतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही अगदी योग्य प्रकारे सांगितलं की 20% एफर्ट्स आपल्याला अशा गोष्टींवरती खर्च केले पाहिजे ज्यातनं आपल्याला 80% रेव्हेन्यू किंवा 80% आउटकम मिळणार आहे. निश्चितच. आता MSME ओनर्सच्या दृष्टीने किंवा कुठल्याही बिझनेस ओनर्सच्या दृष्टीने साधा बेसिक पडणारा प्रश्न, की अशा सर्व्हिसेस किंवा अशी काही कन्सल्टिंग सर्व्हिसेस किंवा CII म्हणा, असं काही जर मला चालू करायचं असेल, तर हा नक्की माझा खर्च आहे का ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे? हा एक प्रश्न त्यांच्या मनात कायम असतो, की हे करून मला आत्ता काय मिळणार आहे? तर याबद्दल कसं आपण टॅकल करतो? आणि यालाच जोडून येणारा दुसरा प्रश्न म्हणजे बऱ्याच व्यावसायिकांचं व्यवस्थित चाललेलं असतं, म्हणजे त्यांना ठराविक पैसे येत असतात, ठराविक ऑर्डर वर्षभरात येणारच आहेत. बरोबर आहे. आणि काही लोक म्हणत असतात की आम्ही 20-25 वर्षापासून व्यवसायामध्ये, डेटा काय वेगळं असं करू शकणार आहे, आमचं व्यवस्थित चाललंय. तर अशा लोकांसाठी हे कसं फायद्याचं ठरू शकतं? नक्कीच चांगला प्रश्न आहे. पहिला प्रश्न जो होता तो कॉस्ट सेंटर आणि प्रॉफिट सेंटरचा. बरोबर. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की कंपनीमध्ये नेमक्या लोक तेवढ्याच ऍक्टिव्हिटी करतात की ज्यांनी तुम्हाला प्रॉफिट मिळतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की तुमचीच कंपनी चांगली करण्याचे जे काही एफर्ट्स आहेत ते मागे पडायला लागतात हळूहळू. तर ही जर का मी मगाशी जरा सांगितलं की तुम्ही एक हॅबिच्युअल गोष्ट मानली आणि ज्याच्यामध्ये आता तुम्ही ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग नावाचा एक प्रकार आहे की तुम्ही कंपनीमध्ये मीटिंग्स घेता, प्लॅनिंग करता, अनालिसिस करता, ह्याचं जरी तुम्ही कॉस्टिंगमध्ये जर का ते गृहीत धरलं तर तुम्हाला लक्षात येईल हळूहळू की हे आवश्यक आहे आपल्या कंपनी ग्रोथ करायला. मग दुसरा असाही अभ्यास केला पाहिजे की जे लोक हे मला काय गरज आहे, माझं व्यवस्थित चाललंय, अशा पद्धतीने काम करणाऱ्या लोकांच्या कंपन्या स्केल कमी करतात, म्हणजे ऑपरेशनली सस्टेनेबल असतात, पण स्केल करणं म्हणजे ग्रोथ होणं अशा दृष्टीने जर विचार केला तर तुम्ही मॅनेजमेंट म्हणून कामच करत नाही, सगळे ऑपरेशनलीच तुम्ही स्टकअप असता तुमच्या कंपनीमध्ये. तर आता आपण जर असा विचार केला की एखादी गोष्ट करताना त्याचा व्यवस्थित प्लॅन असावा, त्याच्यानंतर तुम्ही ऍक्च्युअली एक्झिक्युशन करताना डेटा रेकॉर्ड केला जावा आणि त्याच्यानंतर नेमकं काय घडलं याचं अनालिसिस व्हावं. ह्या जर का 3 पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला त्रुटी सापडायला लागतात की कुठे कुठे मी म्हणजे मोठी तुम्ही प्रॉफिटेबल असता, पण कुठे एक्झॅक्टली माझे डिले होत होते, बरोबर, कुठे कुठे क्वालिटी हॅम्पर होत होती, कुठे कुठे मला एम्प्लॉईला ट्रेनिंग नंतर ऑन द जॉब ट्रेनिंग द्यायला लागलं, त्याच्यामुळे एफिशियन्सी जात होती. तर हे जर का तुम्हाला गोष्टी सापडल्या अनालिसिसमध्ये तर दोज आर युअर इम्प्रूव्हमेंट एरियाज. बरोबर. म्हणजे मी जे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इनिशिएटिव्ह म्हणतो तर ते इम्प्रूव्हमेंट एरियाज हे अशा पद्धतीने आपल्याला सापडत जातात. आणि मग त्याच्या योगे आपण काय करू शकतो की तुम्ही जे काम करताय त्यामुळे तुमचे कंपनी अधिक प्रॉफिटेबल, अधिक रेव्हेन्यू मिळणं असं सगळं व्हायला लागतं. त्यामुळे हे सगळं तुम्हाला गोष्टीमध्ये करता येऊ शकतं. आता मला वाटतं तोच तुझा पुढचा प्रश्न होता की माझं व्यवस्थित चाललंय तर काय, तर हॅबिच्युअल होणं. बरोबर. एका वेगळ्या तंत्रामध्ये स्केल तुम्हाला व्हायचंय का, तर मी माझ्या कंपनीमध्ये एखादी गोष्ट मॅनेजरियल लेवलला कधी करू शकलो किंवा मला स्केलअप करायचं असेल तर मी स्वतःला किती रेप्लिकेट करणार. बरोबर. त्यापेक्षा एखादं जर का मला 10 पद्धतीचे लोक तयार करायचे असतील, मग ते एखाद्या विशिष्ट स्किलसाठी असेल, एखाद्या विशिष्ट डिपार्टमेंटसाठी असेल, तर मग त्या पद्धतीने तुम्ही विचार करून स्केलअपचा विचार करू शकता. या सर्व डेटा अनालिसिसच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला तिथे मदत करतात. अजून एक वेगळ्या पद्धतीने मी तुला हे सांगतो. हे CII म्हणजे काय खरं तर कुठल्याही कंपनीचं, म्हणजे विशेषतः स्मॉलर कंपनी जर का आपण बघितल्या तर स्मॉलर कंपनीची मॅनेजमेंट लेअर अशी नसते. बरोबर. त्यांच्या कंपनीचा हेड जो असतो तोच सगळीकडे तुम्हाला ऑर्डर्स पण तो सोडेल, तो प्लॅनिंगलाही तोच बसेल, परचेसही ऍक्टिव्हिटी तोच करेल, कस्टमर ऍक्विजिशनही तोच करेल. म्हणजे काय होतंय तर इथे एक बॉटलनेक एका पद्धतीचा तयार होतोय. तर आपण म्हटलं आम्ही तुम्हाला CII सर्व्हिस देतो, उपायन ग्रुप ही तुम्हाला कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इनिशिएटिव्ह सर्व्हिस देईल. म्हणजे काय देईल तर तुमची मॅनेजमेंट लेअरची बँडविड्थ आम्ही वाढवायचा प्रयत्न करतो आणि विविध स्किल्स त्याच्यामध्ये आम्ही आणतो. म्हणजे मग आमच्याकडे
खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जवळजवळ 100पेक्षा जास्त असे प्रोफेशनल्स आहेत ज्यांना 30-35 पेक्षा जास्त वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. बरं. मग कोणी सेल्स एक्सपर्ट असेल, कोणी परचेस एक्सपर्ट असेल, कोणी HR एक्सपर्ट असेल, कोणी अकाउंटिंगमध्ये चांगलं काम करेल, कोणी डेटा अनालिसिस करेल, कोणी प्रेझेंटेशन स्किल्स करेल. आता हे सगळं का गरजेचं आहे? तर हे सगळ्या पद्धतीने जर आपण एका कंपनीकडे ग्रोथ या दृष्टीने विचार केला तर तुमची कंपनी ही वर जाणार आहे. आता नेमकं स्मॉल आणि मीडियम सेगमेंटच्या लोकांना एवढी लोक हायर करणं शक्य नाही. बरोबर. म्हणून जर का तुम्ही एका नोशनल त्यातल्या एकदा छोट्याशा स्वरूपाचं जर का तुम्ही चार्ज दिला की मला ही सगळ्याच्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, तर एका नॉमिनल रेटमध्ये तुमची मॅनेजमेंट लेअर एक्सपांड होते. आणि ते आल्यामुळे इफ यू रिस्पेक्ट द एक्सपिरियन्स अँड द स्किल्स दे ब्रिंग, मग तुम्हाला तशा पद्धतीने विचार करता येऊ शकतो. बरोबर. आता उलटा विचार केला आपण, मग या लोकांना मी हायरच करतो ना, कशाला? तर मे बी व्हेरी गुड थिंग तुम्ही हायर करू शकत असाल तर. पण कधी कधी काय होतं की तेवढ्या प्रमाणात तुमच्याकडे काम नसतं. बरोबर. मग तुम्हाला पगार देतोय ना, तर तुम्ही सगळे सिनियर लोक इथे बसून राहा असं म्हणणं योग्य नाही. ते बोर होतील आणि सोडून देतील. कारण कदाचित आपल्या कंपनीसाठी त्यांचा 5% आणि 10% वेळच पुरेसा आहे. त्यामुळे ह्या पद्धतीच्या सर्व्हिसेसमध्ये जगभर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे एक्सपर्ट्स यांच्याबरोबर कसं काम करायचं हे जर आपण जोडून घेता आलं तर आपल्याला दुहेरी फायदा आहे. एकतर खूप जास्त एक्सपर्टीज असलेल्या लोकांना CII सर्व्हिस थ्रू आपण त्यांच्या घेऊ शकतो आपल्याकडे. आपल्याला पाहिजे तेवढी मॅनेजमेंट लेअर आपण एक्सपॅन्ड करू शकतो आणि आपला बिझनेस हा निरंतर इम्प्रूव्ह होणं आणि ग्रो करणं याच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. सो खूपच छान तुम्ही एक्सप्लेन केलात. आणि ह्याचा पुढचा येणारा प्रश्न असा असतो की समजा एखादा व्यावसायिक वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये असेल, म्हणजे एखादं वेगळ्या इंडस्ट्रीचं उदाहरण घेऊया, म्हणजे ज्वेलरीमध्ये एखादा असेल, तर ज्वेलरीमध्ये काही वेळेला बिझनेस ओनर्सला असा प्रश्न येतो की अरे ज्यांना मी हे काम देतोय त्यांचा ज्वेलरी मधला एक्सपिरियन्स तर काही नाहीये, बरोबर, तर ते मला कसे हेल्पफुल ठरू शकतील? तर अशा वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्री आहेत की ज्यांचा काही एक्सपिरियन्स त्या ठराविक लोकांनाच असतो, तर अशांबरोबर आपण कसं काम करतो? नक्कीच. बट आता तुला सांगतो की आपण ज्वेलरीसाठी सुद्धा काम केलेलं आहे आणि असं लक्षात येतं की साधारण 30-40 वेगवेगळ्या पद्धतीच्या डोमेन्ससाठी आम्ही काम केलंय. मग तरी सुद्धा या सगळ्या लोकांनी आम्हाला का हायर केलं? तर काम करण्याची, डेटा अनालिसिस करण्याची, प्रोसेसेस मॅप करण्याची एक जी काही स्किल आम्ही एवढे वर्ष वापरतोय आणि त्यात एक्सपर्टीज जो निर्माण केलेला आहे तो सगळ्या कंपन्यांना सेम असतो. मग आम्ही काय करतो, प्रत्येक कंपनीमध्ये गेलं तर त्यांचा सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीज हा त्या कंपनीमध्ये प्रचंड मोठा असतो. बरोबर. पण प्रोसेसेसकडे त्यांचं दुर्लक्ष होतं किंवा ऑटोमेशनकडे त्यांचं दुर्लक्ष होतं किंवा डेटा अनालिसिसकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. नेमकं त्यांना हेच हवं असतं. बरोबर. म्हणजे मला येणाऱ्या स्किलपेक्षा कोणीतरी अधिक माझ्याकडे वेगळ्या पद्धतीने जर बघितलं, ज्या योगे माझा बिझनेस वाढणार आहे, तर ते तुम्ही लॅक करत असता. बरोबर. मग काही लोक काय करतात की आपल्या लोकांना ते ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतात. मी ट्रेनिंगच्या अगेन्स्ट अजिबात नाही, आम्ही तो एक व्यवसायच करतो. पण मग तुम्ही हायर करता एक फायनान्स हेड आणि त्याला सांगता की तू रिपोर्टिंग शिक, किंवा तुम्ही हायर करता एक सेल्स हेड आणि त्याला तुम्ही सांगता की तू ग्राफिकल अनालिसिस करत बस. मग तुम्ही ज्यासाठी त्या माणसाला घेतलं ते तो काम करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे अशा कंपन्या आम्हाला काय करतात, तर त्यांची एक ॲडिशनल CII लेअर म्हणून आमच्याकडे बघतात की आता हे आलेत ना, तर आपल्या प्रोसेसमधल्या गॅप्स ते आयडेंटिफाय करतील, आपल्या प्रोसेसेस इम्प्रूव्ह करतील, कुठले टूल्स वापरावे, कारण का त्यांनी IT मध्ये एवढ्या वर्ष काम केलं आहे, तर कुठले टूल्स वापरावे ज्या योगे आपला वेळ कमी जाईल, ॲक्युरेट होईल आणि डेटा योग्य पद्धतीने सतत आपल्याकडे असेल. त्यांच्याकडे डेटा अनालिसिस करणारी लोक असतील, म्हणजे ज्याला तुम्ही आता AI ML असं म्हणता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ते कदाचित वापरून आपला वेळ वाचवतील. अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर हे सगळ्या गोष्टींचा आपण वापर करून घेतला पाहिजे ॲज अ ओनर ऑफ द कंपनी. आणि वी शुड बी ओपन टू ॲक्सेप्ट मोर स्किल्स अँड हेल्प फ्रॉम कन्सल्टिंग सर्व्हिसेस सो दॅट तुमचा बिझनेस ग्रो होईल, जास्त ग्रो होईल. कारण आपण कॉम्पीट करत नाही आहोत. बरोबर. प्रत्येक बिझनेसने हा विचार केला पाहिजे की आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा आहे, आपली क्वालिटी वाढवायची आहे, त्यासाठी कोलॅबरेट करणं हे महत्वाचं आहे. The world is about collaboration, not necessarily only about competition. So all of us should coexist. हे आपण विचार केला पाहिजे, तरच आपल्या सगळ्यांचा, आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा, सगळ्यांचा त्याच्यामध्ये प्रोग्रेस होणार आहे. बरोबर.
आता हे काही प्रश्न कॉमन झाल्यानंतर आपण पुढच्या एका फेजकडे येऊया, की ज्याला मी म्हणतो इम्प्लिमेंटेशन. म्हणजे आता एखाद्या व्यावसायिकाला हे तर क्लिअर झालं असेल की ही सर्व्हिस काय आहे, ही कुठे कुठे वापरली जाते आणि याचा काय उपयोग होऊ शकतो, किंवा आतापर्यंत कुठल्या इंडस्ट्रीला झालाय, कुठल्या डोमेनला झालाय. तर आता एखाद्या व्यावसायिकाला, एंटरप्रेनरला किंवा बिझनेस ओनरला ही सर्व्हिस जर घ्यायची असेल, तर ह्याचं इम्प्लिमेंटेशनच्या स्टेप्स काय आहेत? मला पहिल्यांदा असं वाटतं की वेळ अशी आलेली आहे की प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्याची चांगली झाली आहे म्हणूनच मी घ्यावी, याच्यातनं बाहेर पडावं. कारण म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे की रेफरल, आपण आजकाल सगळे रेफरन्सेस वगैरे बघतो. तर मला त्याच्यातून असं वाटतं की मी माझ्यासाठी विचार केला पाहिजे की ही प्रूव्हन मेथडॉलॉजी वापरली तर माझं कसं कल्याण होईल, बरोबर. पहिली गोष्ट. त्यामुळे दुसरीकडे आपलं सक्सेस शोधण्यापेक्षा स्वतःकडे बघून स्वतःच्या कामामधनं शोधावं. बरोबर. म्हणजे काय करावं, तर मी व्यवसाय म्हणून काय करतो आणि त्याच्या स्टेप्स काय, आणि त्याचं ऑटोमेशन मला जर करायचं असेल, त्याच्यातून मिळणारा डेटा जर गॅदर करायचा असेल आणि त्याच्यातून मला पडलेल्या प्रश्नांना उत्तर मिळाली पाहिजेत. मग बाहेरच्या लोकांना ते प्रश्न पडले नसतील, पण माझ्याच कॉम्पिटिटरला ते प्रश्न पडले नसतील. बरोबर. तर आपण आता मोर इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच ह्याच्यामध्ये आणला पाहिजे. बिकॉज यू आर अ सेपरेट पर्सन, यू हॅव युअर ओन टीम, यू हॅव युअर ओन कस्टमर्स, युअर ओन मेथड ऑफ वर्किंग, अँड हॅव यू फाउंड इम्प्रूव्हमेंट एरियाज विदिन युअर स्कोप. जगात कोणी कोणी काय काय केलं असेल ते त्यांच्यासाठी योग्यही असेल, त्यातनं मोटिवेट होणं ही एक गोष्ट आहे, आणि इमिजिएटली तसंच्या तसं अप्लाय करायची गरज नाही आहे. बरोबर. ती मेथड जर तुम्ही आत्मसात करून घेतली तर तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी वंडरफुल सोल्युशन्स मिळतील. अगदी शालेय जीवनात बघितलं तर एखादा मुलगा मॅथ्सचा अभ्यास करत असतो, एखादा शास्त्राचा अभ्यास करत असतो, एखादा इतिहासाचा करत असतो. चूक आहे का? नाही. एखाद्याला मॅथ्स अवघड जातं, मग त्यांनी त्याच्यावरती अभ्यास करायला पाहिजे. एखाद्याला पोएट्रीमध्ये प्रॉब्लेम असेल त्यांनी त्याचा अभ्यास करावा. मग तो मॅथ्सचा अभ्यास करतोय म्हणून मी कशाला मॅथ्सचा अभ्यास करावा? बरोबर. आपल्याला काय भीती वाटते, आपल्याला काय करायची गरज आहे, हे शाळेपासून आपण करत आलेलो आहोत. बरोबर. मग बिझनेसमध्ये अचानक आपण ते का करत नाही? तर बरोबर. त्याच्यावर विचार केला तर मला वाटतं हे तू म्हणालास तसं वेगळ्या कंपन्यांना हे सेल्फ सेंट्रिक विचार करून त्याच्यामध्ये आपल्या इम्प्रूव्हमेंट एरिया शोधायची गरज आहे. याच्या पुढचा येणारा प्रश्न, की साधारण ही सर्व्हिस घेतल्यानंतर मेजरेबल बेनिफिट्स दिसायला काही एक पिरियड असतो का? किंवा मला साधारण मी कंपनी रन करतोय तर मला किती दिवसात रिझल्ट दिसेल, किंवा किती दिवसात मला त्याचे काही प्रॉफिट किंवा काय व्हॉट एव्हर जे काही माझे प्रॉब्लेम्स आहेत ते किती दिवसात एलिमिनेट होतील, असा एक फार प्रश्न असतो. तर त्याबद्दल काय तुम्ही शेअर करू शकता? छोटं उत्तर त्याचं असं की इमिजिएट रिझल्ट दिसतात. ओके. तर म्हणजे काय, तर इमिजिएट रिझल्ट कशाबद्दल दिसतात हे आपण क्वांटिफाय केलं पाहिजे. म्हणजे मी आतापर्यंत प्रोसेस ओरिएंटेड काम करत होतो का? असं झालं तर पहिल्या 2 तासाच्या मीटिंगमध्ये तुम्हाला रिझल्ट सापडतात. पण मग आता जसं आहे की मी मॅथ्सचं पुस्तक विकत आणलं की मला लगेच 100 पैकी 100 पडतात का? नाही. बरोबर. बरं, ते पुस्तक विकत आणणं हीच एक मोटिवेटिंग गोष्ट आहे ना माझ्यासाठी. तर आता जर का मी असा विचार केला की तुम्हाला एक तर त्याच्यात तुम्ही आलात आणि इमिजिएटली पहिल्या 2 तासात तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. का? तर प्रोसेस इम्प्रूव्हमेंट दिसायला लागते. पुढे तुम्हाला लक्षात यायला लागतं की अरे ही प्रोसेस आता ठरल्यासारखी व्हायला लागली, हा आता याच्यात काही चुकत नाही. म्हणजे तुम्हाला ऑपरेशनल गोष्टींमध्ये सुद्धा याचा फायदा दिसायला लागतो. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही डेटा ट्रॅक केला आणि पॅटर्न सापडले तर तुम्हाला चुका सापडायला लागतात की मी कुठे एकतर माझी चूक दुरुस्त करू शकतो किंवा कुठे अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. ज्याच्यामध्ये तू आता जर तो प्रश्नाचा रोग जो आहे की मला पैसे कधी मिळणार जास्त, तर ते सुद्धा तुम्हाला हळूहळू मिळायला लागतात. कारण तुमचेच डिसिजन चांगले होतात, तुमचं एक्झिक्युशन चांगलं होतं, तुम्ही बेटर प्लॅन पद्धतीने तुमचे एफर्ट्स, मग ते सेल्सचे असतील, ते डेव्हलपमेंटचे असतील, ते तुम्ही तुमच्या कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा विचार करत असाल, या सगळ्या गोष्टी नंतर छान व्हायला लागतात. त्यामुळे उत्तर मी म्हटलं तसं पॉझिटिव्ह फिलिंग फॉर यू अँड युअर टीम हे तर इमिजिएटच होतं, आणि कालांतराने तुमच्या नंबर्समध्ये सुद्धा त्याचा फरक दिसतो. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, हे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे हे सतत करायला पाहिजे. म्हणजे मी जर व्यायाम करत असेल तर पहिल्या 25 वर्षांनी व्यायाम केल्यानंतर पुढचे 70 वर्ष नाही केला तर चालेल का? तर नक्कीच नाही चालणार. किंवा मला जर जेवणात एवढा वेळ जातो तर पहिले 20 वर्ष मी जेवणच घेतो आणि मग नंतरचे 40 वर्ष नाही जेवलं तरी चालेल का? असं नाही चालणार. सततच तुम्हाला करायला पाहिजे, हॅबिच्युअल राहिलं पाहिजे. आता माझा एक शेवटचा प्रश्न आपल्या व्ह्युअर्स साठी प्रश्न म्हणजे, तुम्ही एवढी वर्ष 35-36 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करताय, म्हणजे ओपाइन चालू करण्यापासून
पुढे तर आहेच, पण त्याच्या आधी पण अनेक वर्ष काम केलं. तर जे काही MSME ओनर्स आहेत किंवा कुठलेही एंटरप्रेनर्स असतील, बिझनेस ओनर्स असतील, यांना तुम्ही अशा काय 3-4 स्टेप्स सांगाल की जेणेकरून त्यांनी आजपासूनच त्यांच्या बिझनेसमध्ये काही प्रोसेसेस आयडेंटिफाय करायला सुरुवात करावी किंवा या गोष्टींचा निदान कन्सिडर तरी कराव्यात आणि ह्याप्रमाणे काही ट्रॅक ठेवायला सुरुवात करावी जेणेकरून त्यांना उपयोग होईल. नक्कीच. मला असं वाटतं की पहिल्यांदी तुम्ही MSME ओनर जर असाल तर तुमचे कॉन्ग्रॅट्स की तुम्ही पहिल्यांदी एक छान उद्योजक आहात. हीच एक तर पहिली गोष्ट खूप छान तुम्ही गोष्ट करताय. आता तुम्हाला काय केलं पाहिजे तर सेल्फ इम्प्रूव्हमेंट तुमच्या कंपनीच्या इम्प्रूव्हमेंटकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. ते कसं करायचं तर तुमच्या ऑपरेशनल वर्ल्डमधनं थोडेसे बाहेर येऊन स्ट्रॅटेजिकली आपल्या कंपनीकडे थोडासा वेळ द्यायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, आपल्याला काय प्रश्न पडले त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि मग हळूहळू ज्या नवीन टेक्निक्स आहेत, मग ज्या डेटा ॲनालिसिसच्या टेक्निक्स असतील किंवा वेगवेगळे स्किल्स असतील, ते स्किल्स तुम्ही आत्मसात का केले पाहिजेत? तर जगात लोक वापरतायत म्हणून नाही, तर मला पडलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं हे मिळाली पाहिजेत आणि ती सतत मिळून मला उत्तरोत्तर प्रगती करता आली पाहिजे. असा जर का तुम्ही एक ॲडिशनल ऑब्जेक्टिव्ह तुमच्याकडे घेतलात तर तुम्ही उद्योजक तर आहातच, पण तुम्हाला अधिक उत्तरोत्तर प्रगती करण्याकडे खूप खूप फायदा होईल. ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. थँक्यू व्हेरी मच. मला हे आजचं डिस्कशन मोर ऑफ स्पिरिच्युअलिटीकडे गेल्यासारखं वाटलं कारण आपणच आपला घेतलेला शोध असं हे तुमच्या वाक्यातनं कायम येत आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण कॉम्पिटिटर्स काय करतायत, माझ्या बाजूचे काय करतायत, माझ्या वडिलांनी काय केलं व्यवसायामध्ये हेच फॉलो करत असतो, पण आपण आपल्या स्वतःला पडलेल्या प्रश्नांचा शोध असा कधी घेत नाही. त्यामुळे हा आजचा पॉडकास्ट सगळ्या व्ह्युअर्सला नक्कीच उपयोगाचा ठरेल आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आज आल्याबद्दल. आणि ज्या ज्या व्यावसायिकांना असे अनेक प्रश्न पडलेले आहेत त्यांनी नक्की ओपाइन ग्रुपला संपर्क करावा. या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये नंबर आणि सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्हालाही असे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल अधिक तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण असे अनेक विषय घेऊन पुढे येणारच आहोत. धन्यवाद.